नमस्कार. मी प्राध्यापक बाळकृष्ण महाजन, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय चिखलदरा येथे अर्थशास्त्र या विषयाचं अध्यापन कार्य करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे स्फीतीची परिभाषा, त्याची कारणं, स्फीतीचे विविध घटकावर होणारे परिणाम आणि स्फीती ही अनुपयुक्त असण्याची कारणं. आता आपण सुरुवातीला एक चित्र आहे. त्या चित्रात उंदीर पैसा खातोय. त्याच्यावर लिहिलं आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजेच ज्याला आपण मराठीत स्फीती म्हणतो आणि सर्वसामान्य व्यवहारामध्ये आपण ज्याला तेजी म्हणतो, म्हणजेच वस्तूच्या किमतीत वाढ होत जाणे आणि पैशाची किमतीत घट होत जाणे. दुसरे जे चित्र आहे त्या चित्रामध्ये दिसतं आपल्याला तराजू आहे. एका बाजूला वस्तूची किंमत वाढते आहे, तर दुसऱ्या बाजूला वस्तूची किंमत वाढत असताना पैशाची किंमत म्हणजेच मुद्रेचे मूल्य मात्र कमी होत. स्फीतीच्या विविध अर्थशास्त्रज्ञांनी परिभाषा केल्या आहेत. त्यातील काही परिभाषा आपण पाहणार आहे. त्यातली केनेरनी जी परिभाषा केली आहे स्फीतीची ती आपण पाहू. वस्तू व सेवा यांच्या प्रमाणापेक्षा मुद्रेचं प्रमाण जास्त असणं म्हणजे स्फीती होय. म्हणजे जास्त पैशामध्ये कमी वस्तू मिळतात. कोलमन म्हणतो की ज्यावेळेस अत्याधिक मुद्रा अत्यंत कमी वस्तूचा पाठलाग करते तेव्हा स्फीती असते. त्याचं म्हणणं सुद्धा तेच आहे की ज्यावेळेस जास्त पैशामध्ये कमी वस्तू मिळतात अशी स्थिती जी असते तेव्हा त्याला आपण स्फीती असं म्हणतो. क्रौथर म्हणतात ज्या अवस्थेत मुद्रेचं मूल्य घटत असते म्हणजेच वस्तूच्या किमती वाढत असतात ती अवस्था स्फीतीची होय. त्या तिघांच्याही परिभाषेत जर का सार पाहिला तर वस्तूची किंमत वाढणे आणि मुद्रेचं मूल्य म्हणजेच पैशाची किंमत कमी होणे ही अवस्था म्हणजेच स्फीती होय. मग स्फीती निर्माण का होते तर त्याची कारणं आहेत. ती कारणं कोणकोणती आहेत तर पहिलं कारण आहे मुद्रेच्या पुरवठ्यात वाढ झाल्यामुळे स्फीती निर्माण होते. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेत मुद्रेचा पुरवठा वाढतो त्यावेळेस लोकांचं उत्पन्न वाढतं. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते आणि क्रयशक्ती वाढल्यामुळे वस्तू व सेवांची मागणी वाढते. वस्तू व सेवांची मागणी वाढल्यामुळे उत्पादनात मात्र अल्प काळात वाढ करता येत नाही. त्यामुळे वस्तूची किंमत वाढत जाते. दुसरं कारण आहे स्फीती निर्माण व्हायचं सार्वजनिक गुंतवणुकीत वाढ. आर्थिक नियोजनाच्या काळामध्ये सरकार विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असते. आता ही गुंतवणूक केल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं, लोकांची क्रयशक्ती वाढते, त्यामुळे लोक परत वस्तू व सेवांची मागणी करतात आणि वस्तू सेवांची मागणी केल्यामुळे उत्पादनात मात्र ताबडतोब वाढ करता येत नाही व त्यामुळे किंमत वाढीला चालना मिळते. तिसरे जे घटक आहेत युद्ध खर्चात वाढ. युद्ध काळात सरकार युद्धावर जे खर्च करतो या खर्चामुळे सुद्धा काय होतं की वस्तूच्या किमती वाढतात. कारण युद्ध खर्च केल्यामुळे लोकांचं उत्पन्न वाढतं, लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे त्यांची क्रयक्षमता वाढते आणि क्रयक्षमता वाढल्यामुळे ते वस्तू सेवांची मागणी करतात आणि वस्तू सेवांची मागणी केली की आपण अगोदरच्या मुद्द्यात पाहिलेलं आहे की अल्प काळामध्ये उत्पादनात वाढ करता येत नाही, त्यामुळे वस्तूची किंमत वाढायला सुरुवात होते. त्यानंतर आहे यांत्रिक व तांत्रिक प्रगती. आता देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच गुंतवणुकीसाठी नवीन नवीन क्षेत्र खुले झाले आहेत आणि या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्यामुळे लोकांना रोजगार मिळून लोकांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे क्रयशक्ती वाढते आणि क्रयशक्ती वाढल्यामुळे लोक वस्तू व सेवांची मागणी करतात आणि ही वस्तू व सेवांची मागणी केल्यामुळे जेवढी मागणी आहे तेवढाच पुरवठा राहत नाही, पुरवठा कमी असतो. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन निर्माण होतं. मागणी जास्त राहते, पुरवठा कमी राहतो, त्यामुळे वस्तूच्या किमतीत वाढ होत जाते. पुढचा घटक आहे स्फीतीच्या कारणाचा तुटीचे अंदाजपत्रक. ज्यावेळेस सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असते म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असतो त्यावेळेस तो जो फरक आहे ती जी तूट आहे ती तूट भरून काढण्याकरता सरकार विविध प्रकारचं कर्ज घेते किंवा अतिरिक्त नोटा छापते आणि हा पैसा अर्थव्यवस्थेत आल्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होते. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे लोक परत त्यांची क्रयशक्ती वाढल्यामुळे वस्तू सेवांची मागणी करतात
आणि वस्तू सेवांची मागणी केली की अल्पकाळात उत्पादनात वाढ करता येत नसल्यामुळे किंवा वाढ केली तरी त्याचा वेग कमी असल्यामुळे किंमत वाढीला चालना मिळते. त्यानंतर आहे उत्पादनात घट. एखाद्या नैसर्गिक कारणामुळे जर उत्पादनात घट होत असेल किंवा एखाद्या मालाची दुसऱ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात जर का निर्यात करण्यात आली असेल तर त्या मालाचा देशांतर्गत पुरवठा मात्र कमी होतो व त्या वस्तूंची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे परत वस्तूची किंमत वाढत जाते. त्यानंतर आहे नवीन वसाहतींची स्थापना. देशाच्या विकासाबरोबर नियोजनाबरोबरच नवीन नवीन वसतीची स्थापना होत आहे आणि या नवीन नवीन वसतीची स्थापना झाल्यामुळे त्या वसतीच्या भागातल्या लोकांची वस्तू व सेवांची मागणी सुद्धा वाढत आहे आणि ही वस्तू व सेवांची मागणी वाढल्यामुळे ताबडतोब पुरवठा वाढवता येत नाही, त्यामुळे सुद्धा वस्तूची किंमत वाढत जाते. त्यानंतर आहे मुद्रेच्या व ठेवींच्या चलन वेगात वाढ. आता ज्यावेळेस अर्थव्यवस्थेमध्ये आशावादी चित्र निर्माण होते किंवा उत्साह असतो त्यावेळेस मुद्रेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे सुद्धा वस्तूच्या किमती या वाढत जातात. हे आपण स्फीतीची कारणं पाहिली आहेत. त्यानंतर आपण पाहू की या स्फीतीचा विविध घटकावर काय परिणाम होतो. जर आपण पहिला विचार केला की उत्पन्नावर स्फीतीचा काय परिणाम होतो तर असं म्हणता येईल की स्फीतीचा उत्पन्नावर खास करून जो सर्वसामान्य वर्ग आहे त्या सर्वसामान्य वर्गाच्या उत्पन्नावर मात्र प्रतिकूल परिणाम होतो आणि जो श्रीमंत वर्ग आहे किंवा उत्पादक वर्ग आहे, व्यापारी वर्ग आहे, त्यांच्या उत्पन्नावर मात्र तो अनुकूल परिणाम करतो. कारण स्फीतीमध्ये सर्वसामान्य लोकांचं किंमत पातळी वाढल्यामुळे उत्पन्न कमी होऊन जातं, वास्तविक उत्पन्न कमी होतं. त्यामुळे स्फीतीचा उत्पन्नावर प्रतिकूल किंवा वाईट परिणाम होतो. त्यानंतर आहे रोजगार. स्फीतीचा रोजगारावर मात्र अनुकूल परिणाम होतो, कारण उत्पादकाचा नफा वाढल्यामुळे उत्पादकाची लाभसीमा वाढते आणि तो जास्तीचा लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तो अधिक उत्पादन करतो आणि हे उत्पादन करत असताना तो उत्पादन घटकाच्या सहाय्याने उत्पादन करत असल्यामुळे त्या उत्पन्न घटकांना रोजगार मिळतो, त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. त्यानंतर स्फीतीचा उपभोगावर होणारा परिणाम. आता स्फीतीचा उपभोगावर होणारा परिणाम पाहत असताना जो गरीब वर्ग आहे, गरीब वर्ग असो सर्वसामान्य वर्ग असो, यांच्या उपभोगावर मात्र तो प्रतिकूल परिणाम होतो. त्याचं कारण असं आहे की स्फीतीमध्ये वस्तूच्या किमती वाढलेल्या असतात, त्यामुळे जास्त पैसे देऊन कमी वस्तू विकत मिळतात, म्हणून त्या उपभोगात घट होते. त्यामुळे स्फीतीचा उपभोगावर मात्र प्रतिकूल परिणाम होतो. स्फीतीचा उत्पादनावर परिणाम. स्फीतीचा उत्पादनावर होणारा परिणाम हा अनुकूल असतो, कारण उत्पादकाचा नफा स्फीतीच्या काळामध्ये वाढलेला असतो, त्याला अजून नफा मिळवायचा असतो, म्हणून तो उत्पादन साधनाच्या आधारे भूमिश्रम, भांडवल संघटक यांच्या साहाय्याने तो अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करतो व उत्पादन वाढत जातं. ही आपण पाहिले स्फीतीचे विविध घटकावर होणारे परिणाम. आता जो शेवटचा जो मुद्दा आहे की स्फीती ही अन्यायकारक का आहे, तर त्याचं पहिलं कारण आहे की आर्थिक विषमतेला चालना मिळते. कारण स्फीतीमुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होतो आणि गरीब अधिक गरीब होतो, त्या ठिकाणी दोन्हीच्यात दरी निर्माण होते, म्हणून स्फीती ही अन्यायकारक आहे असं म्हटलं जाते. दुसरं आहे गरिबांवर त्याचा अधिक भार पडतो, कारण वस्तूची किमती वाढल्यामुळे गरीब वर्ग असो किंवा श्रीमंत वर्ग असो, दोघांनी उपभोगावर खर्च करावा लागतो. पण श्रीमंतांच्या उत्पन्नावर याचा जास्त परिणाम होत नाही, पण गरिबाच्या उत्पन्नावर याचा परिणाम जास्त होतो. त्यानंतर तिसरं आहे उपभोगात घट. उपभोगात सुद्धा घट होते. आपण मागच्या मुद्द्यात पाहिलं होतं की वस्तूची किंमत वाढल्यामुळे त्याला आता जास्त पैशात कमी वस्तू विकत मिळतात, म्हणून गरीब आणि सर्वसामान्य वर्गाच्या उपभोगामध्ये घट होते, म्हणून सुद्धा स्फीती ही अन्यायकारक आहे असं म्हटलं जातं. बचतीची हानी होते. जो गरीब वर्ग आहे किंवा सर्वसामान्य वर्ग आहे त्याची जी बचत असते ती बचत वस्तूच्या किमती वाढल्यामुळे त्यामध्ये खर्च होतो आणि वस्तूच्या किमती वाढल्यामुळे त्यात उपभोगावर खर्च आल्यामुळे त्यांनी जी बचत केली आहे ती बचत कमी होते किंवा बचतीची हानी होते. त्यानंतर आहे नैतिक अधःपतन.
स्फीती ही वस्तूची किंमत वाढल्यामुळे गरीब लोकांचं उत्पन्न कमी होऊन जातं. त्यानंतर मग अशा वेळेस जो गरीब वर्ग आहे त्यातले काही जे घटक आहेत समाज विघातक, मग ते लुटमार करतात, दरोडे टाकतात, चोऱ्या करतात. म्हणजेच त्यांना पोट भरण्यासाठी काहीतरी पाहिजे असतं म्हणून ते असे प्रकार करतात. म्हणून त्यांचं नैतिक अधःपतन सुद्धा या स्फीतीच्या कालावधीमध्ये होतं. त्यानंतर अर्थव्यवस्था विस्कळीत होते. मोठ्या प्रमाणात जर का वस्तूच्या किमती वाढल्या तर ज्यावेळेस सरकार हस्तक्षेप करतं त्यावेळेस सरकार जर का हस्तक्षेप केलं तर अर्थव्यवस्था मात्र ही हळूहळू मंदीकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असते किंवा मंदीकडे जाऊ शकते. त्यानंतर शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे मध्यम वर्गाची वाताहत. स्फीतीमुळे काय होतं की जे नोकरदार वर्ग आहे, ज्यांना ठराविक पगार आहे, त्यांची मात्र या स्फीतीमध्ये वाताहत होते. त्याचं कारण असं आहे की वस्तूच्या किमती वाढल्यामुळे त्यांना जास्तीत जास्त पैसा हा उपभोगावर खर्च करावा लागतो. त्याचमुळे हा जो मध्यम वर्ग आहे हा मध्यम वर्ग गरीब वर्गाचं जीवन जगू लागतो. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये स्फीती म्हणजे काय, त्याची परिभाषा, स्फीती कोणत्या कारणामुळे निर्माण होते, त्याची कारणं कोणती आहेत, स्फीतीचे विविध घटकावर कोणकोणते परिणाम होतात, त्याच प्रकारे स्फीती ही अन्यायकारक का आहे हे आपण या ठिकाणी बघितलंय. धन्यवाद.